आपल्या 2025चा क्रिकेटचा महासंग्राम शानदार खेळ आमचे सर्व जे प्रायोजक आहेत त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत। व्यासपीठावरती युवासेना सचिव महाराष्ट्र राज्य किरणभाऊ साळी त्यांचं देखील शुभागमन झालेलं आहे। त्याचबरोबर राजभाऊ निकम युवा उद्योजक ते या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। या स्पर्धेकरता विशेष सहकार्य आमदार सिद्धार्थदादा शिरोळे ग्राउंड करता त्यांनी विशेष सहकार्य केले। त्याचबरोबर स्पर्धेचे जे आमचे सर्व प्रायोजक आहेत वाहिदभाई निलगर पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कैलास अण्णा मंजाळकर युवा उद्योजक 21,000 रुपयाचे पारितोषिक प्रायोजित केलेलं आहे। रोहित चंद्रकांत लिंबोळे सरचिटणीस भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मैदानावरती रोहन आपल्या टीमला घेऊन दाखल झालेत। रोहन चौगुले फक्त एस्टॅकॅडू या ठिकाणी पाठवा। रोहन चौगुले प्लीज एस्टॅकॅडू लगेच या ठिकाणी पाठवा। मला वाटतं इथे स्वप्नील ते काम करणार आहेत। तर सामन्याला सुरुवात करायची आहे कारण एक मॅच अजून बाकी आहे। यानंतर आणखीन एक सामना ऊन सावल्यांचा खेळ मैदानावरती सुरू आहे। ऐकूया एक मधुर संगीत आणि त्यानंतर मैदानावरती बॅट आणि बॉल मधलं जबरदस्त द्वंद्व। हॅट्रिक विकेटसाठी सिकंदर शेख यांच्याकडून 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे। 3 षटकारांसाठी लगातार 3 षटकारांसाठी 3,000 रुपये आणि हॅट्रिक विकेट 3 विकेटसाठी देखील 3,000 रुपयाचं पारितोषिक सिकंदर शेख यांच्याकडून। आता शेअर मार्केट मगाशी आम्ही जसं म्हणालो होतो तसं वधारलंय 2,000 वरून 3,000 3,000 वरून 5,000 बघूया आता काय घडतंय। पहिल्या चेंडू आखून टप्प्याचा ऑनसाइडला ओ खराब क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला तुकाराम सर पहिल्या चेंडूवरती झेल सुटलाय। नशिबाची साथ प्रशांत कदमला मिळते जो हुकमाचा एक काय या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये रणजित दादा शिरोळे संघाचा त्याला नशिबाची साथ मिळालेली आहे। नशिबाची साथ महत्वाची आहे कारण मागचा सामना क्वालिफायर 2 मध्ये शेवटच्या चेंडूवरती नशीब रुसलं होतं आणि आता ती लाभणं गरजेचं आहे। अगदी बरोबर। पुन्हा एकदा मॅचच्या दिवशी राजाभाऊ निकम युवा उद्योजक व्यासपीठावरती उपस्थित आहे त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। त्याचबरोबर हा खणखणीत चौकार राजाभाऊ निकम यांचा विशेष सन्मान मंचावरती केला जातोय। राजभाऊ निकम राजदादा निकम राजभाऊ निकम युवा उद्योजक व्यासपीठावरती आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान येथे वसीम निलगर यांच्या शुभ हस्ते कॅमेरामॅन प्लीज राजभाऊ निकम व्यासपीठावरती उपस्थित आणि त्यांचा सन्मान आपण करतोय। वसीम निलगर मायेचे शाल त्याचबरोबर एक उत्तम प्रकारची ट्रॉफी आणि सिपल देऊन सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे। राजभाऊ निकम आपले मनापासून हार्दिक स्वागत है। वेरी गुड डिलीवरी बहुत अच्छी गेंद टिपा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर ऑन साइड पर खेलना चाह रहे थे बल्लेबाज फीट हुए विकेट कीपर ने गेंद को गैदर किया रन बनाने का कोई अवसर नहीं है। तो रोहन चौगुले ने बहुत ही शानदार गेंदबाजी की है। प्रभावी मारा आणि खास करून ज्यावेळेला पॉवर प्लेचा षटक आहे ना त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जशी गोलंदाजी व्हायला होती स्वराज्य 11 साठी त्याचा स्टार्ट त्यांनी मागच्या काही सामन्यामध्ये देखील आपल्याला प्राप्त करून दिला। हे बॅटल आहे एका बाजूला रोहन आहे दुसऱ्या बाजूला फलंदाज रेडी आहे। ऑफ स्टंपच्या बाहेर पहिला तर आले शफल आले त्यानंतर चेंडूला दिले सोडून निर्धाव चेंडूची सांगता होत असताना दोन फलंदाज मैदानावरती ज्यांचा झेलही सुटलाय। आशीष उदेक और प्रशांत कदम दोनों प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर। तो सर इस ओवर में कमाल की गेंदबाजी रोहन चौगुले द्वारा रही है। अभी तक 4 गेंदों का खेल हुआ है स्कोर 5 रन। मैंडेटरी पावर प्ले ऑन फ्रंटलाइन गेंदबाजी कर रहे रोहन चौगुले और बैकफुट पे चले गया अच्छा स्ट्रोक है क्या ढूंढा खूबसूरती के साथ पॉइंट के 20 सेकेंड बॉडी लाइन के बाद 4 रन ब्यूटी शॉट। मान्यवर आले त्या वेळेला खणखणीत चौकार किंवा षटकार आलेलाच आहे। आपण बघितलं स्पर्धेचे सर्व ज्या ट्रॉफ्या आकर्षक आहेत त्याचे प्रायोजक जावेद भाई निलगर साहेब व्यासपीठावरती आता उपस्थित होत आहेत।
महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यक सरचिटणीस कांग्रेस कमेटी सर, आपलं मनापासून हार्दिक स्वागत है। हम आपका दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं। और एक अच्छा शॉट है, खिलाड़ी बॉर्डर पर मौजूद, गेंद के नीचे आउट। भरती केला जातोय। ट्रॉफीचे स्पॉन्सर आहेत जावेद भाई निलगर साहब, आपका हम दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं, वेलकम। ट्रॉफी के स्पॉन्सर बीच मैदान पर खेल अगर देखें तो रन संख्या 9 रन, 1 विकेट के नुकसान पर शानदार गेंदबाजी रोहन चौगुले द्वारा बदला लिया। चौका जो आया था बिल्कुल क्लास शॉट था, बैकफुट पर खूबसूरती के साथ क्या छोटा था, पॉइंटर कवर के से कवर से गेंद बॉर्डर के बाहर चली गई थी, क्या पैदा किया था। उसके बाद में ऑनसेट पर स्ट्रोक स्वीप करना चाहते थे, तब जाकर रेड्डी वहां मौजूद थे। रेड्डी ने बहुत अच्छा कैच लपका। आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर स्कोर 9 for 1। रंजित दादा बशिरुले बनाम स्वराज 11, दो तगड़ी टीमें मैदान के अंदर। मैंडेटरी पावर प्ले गेंदबाजी में परिवर्तन, मयूर को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए। एफसी करंडक 2025 टूर्नामेंट सफल है, शानदार है, सुपर हिट है, बहुत सारे ट्विस्ट आपने देखे हैं, रोचक मुकाबले, शानदार खेल और मजा आ रहा है दर्शकों को। लगातार 3 विकेट के लिए सिकंदर शेखर की तरफ से 3000 का इनाम। मयूर राउंड विकेट, इस बार हुक किया खूबसूरती के साथ, बैकफुट पर जाके बल्लेबाज को लगी है रनों की भूख। इन्होंने शॉट खेला चाबुक और बल्लेबाजी हो रही है जापुक जुपुक जापुक जुपुक। पहिल्या चेंडूवरती बाय हुक बाय क्रुकचा फटका खेळलाय, चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार। एक गोष्ट आहे, कारण हा स्वराज 11चा संघ मागच्या सामन्यामध्ये एक आउटलेट विन करून तो मैदानावरती दाखल झालाय। षटकार आणि सिक्सर सिक्सर या षटकारानं धावफलक थोडंसं पुढे जाईल। पहिल्या षटकाचा खेळ संपला तर 9 धावा धावफलकावरती होत्या, आता जर बघितलं तर 15 धावा धावफलकावरती। एक तर गोष्ट आहे, म्हणजे स्वराज 11चा संघ मागे जिंकलाय, पण पहिल्या त्या क्वालिफायच्या मॅचमधून थोडं मोटिवेट व्हायचंय, मोटिवेशन द्यायचंय स्वतः टीमला, या रणजितदादा शिवराज टीमला स्वतःला सांगायचं स्पर्धेमध्ये आपण चांगलं खेळलोय। एक सामना कदाचित आपल्यासाठी तितका चांगला नाही घडलाय, पण हा महत्त्वाचा मॅच आहे। या महत्त्वाच्या मॅचमध्ये आपला बेस्ट द्यायचा आहे, बेस्ट तुम्हाला तिथे द्यायचा आहे, सर्वोत्तम खेळ मैदानावरती खेळायचं आहे आणि तेच एकमेकांना सांगायचं आहे। बघा, ते एका फटक्याने थोडीशी चलबिचल समोरच्या प्रतिस्पर्धी संघाच्या गोटामध्ये देखील आले, कारण पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले ते, पण इतकी हलचल नव्हती जितकी हलचल या सिक्सरनं षटकारानं आले। अगदी बरोबर, खळबळ माजवले या षटकारांना, जो हुकचा फटका अतिशय सुरेख होता। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मयूर, केतन गोलंदाजी मार्कवरती। पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आकुटबाचा होता, दुसरा चेंडू थोडा आउट होता, ऑस्टम अतिशय सुंदर चेंडू होता। ही दिशा आहे, हा कंट्रोल आहे, तो अतिशय महत्वाचा असेल केतनसाठी। पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, धावसंख्या झाले 1 गडी बाद 16। आणि अशा वेळेला ज्यावेळेला तुम्ही राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करता, त्यावेळेला तुम्ही टुवर्ड्स द बॅट्समन जाणं गरजेचं होतं का? एक्स्ट्रा खेळू ऑफ्टॉनच्या बाहेरचा चेंडू होता, स्लाइस खेळायचं होतं, बॅटच्या मधोमध येत नाही आहेत। प्रथमेश शाहिद 1 धाव या चेंडूवरती पूर्ण करतील। स्कोरबोर्ड चाललाय, म्हणजे मागच्या दोन्ही सामन्या पाहिले तर 70 पार झाले, 70 धावा पार करून धावफलक पुढे गेलाय। हाही महत्त्वाचा सामना आहे आणि या टीमचा, म्हणजे बॅटिंग करताना टीमचा तो प्रयत्न आहे, किमान 70 धावांची वेस इथे ओलांडणं गरजेचं आहे।
षटकाचा पुढचा चेंडू रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न. रत्नात्मक बॅटिंग करायची होती परंतु चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. हा खूप चांगला चेंडू खोलबट टप्प्याचा. पाहिलं होतं की बॅट्समन एक पोझिशन मध्ये आलाय आणि रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. त्यावेळेला चतुराईनं गोलंदाजी करत असताना गोलंदाज केतन आपण पाहू शकता अप्रतिम चेंडू टाकलाय. ती चतुराई पाहिली होती रिलीज लेवली थोडासा वेग दिला स्पीड लावला मागच्या चेंडूवरती. आकुटबा आता स्पीड कमी केला आकुटब्याचा स्लो वन आणि त्याला पिक केलं चेंडूला पुन्हा एकदा लॉंग लेग सीमारेषा पार पाठवलंय चौकार. व्यासपीठावरती राजभवन निकम उपस्थित आहेत प्रसिद्ध उद्योजक. त्याचबरोबर आत्ता आपण बघितलं तर जावेदभाई निलगर मराठा प्रदेश अल्पसंख्याक सरचिटणीस काँग्रेस कमिटी. ओ हो, ज्या ज्या वेळेला मान्यवरांचं नाव घेतलंय त्या त्या वेळेला मोठा फटका आलाय. उत्तुंग षटकार वॉटर शॉट आपला फटका 440 चा झटका. संघाची धावसंख्या जर बघितली तर 27 27 धावा धापलकावरती येत असताना 27 27 धावा धापलकावरती आजच्या दिवसातील सर्वात लांबवरचा षटकार होता. फुलरलँड डिलेवरती आणि त्या चेंडूला जर पाहिलं तर बॉटम हँडचा वापर आणि चेंडूला बरोबर डीप मिड विकेट सीमारेषा पार पाठवलं होतं. पहिल्या षटकामध्ये 9 आहेत आणि नंतरच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 9 नंतर 18 धावा या षटकामध्ये आल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा आहेत धापलकावरती 27 27 वरती धावफलक पोहोचलाय. FC कर्णक 2025 चा क्रिकेटचा महासंग्राम शानदार खेळ मैदानावरती. पण मी मगाशीच म्हणालो की ज्या ज्या वेळेला मान्यवरांचं नाव घेतलं त्या त्या वेळेला आपण बघितलं तर ज्या ज्या मान्यवर व्यासपीठावरती दाखल झाले त्या त्या वेळेला मोठा फटका आलाय. षटकार किंवा चौकार आलेला आहे. आता हा सर्वात मोठा षटकार. चेंडू दूर गेला होता. बॅट्समन प्रथमेश आणि प्रशांत ही जोडी मैदानावरती आहे. हे दोन्ही फलंदाज अप्रतिम बॅटिंग करतात. प्रशांत 18 वरती घेतोय 7 चेंडूवरती. रोहन चौगुले ते षटक अतिशय महत्वाचं आहे. ऑफटमच्या बॅटचा चेंडू ऑफ साईडला खेळायचं होतं. कव्हर किंवा पॉईंटला चेंडू गेलाय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. अत्यंत सुंदर असं क्षेत्ररक्षण गलीमध्ये केलंय. एक धाव एकेरी धाब्याने धावसंख्या बनली. धावसंख्या पोहोचली ती 28 धावा एका गड्याच्या बोबोद्यामध्ये. आणि दोन्ही फलंदाजावरती जर आपण नजर टाकली प्रथमेश आणि प्रशांतला ही परफेक्ट जोडी आहे. ही A1 जोडी आहे. या टीमची ही परफेक्ट जोडी आहे. A1 जोडी आहे. या जोडीचं चालणं गरजेचं आहे आणि त्या जोडीला तोडणं आता टीम स्वराजसाठी आता गरज बनलेली आहे. कारण या जोडी जर पुढच्या जर एक 12-13 चेंडूचा जर सामना केला ना कदाचित धावफलक आहे ना तो 50च्या पारही जाईल 60च्या अवश्य पार देखील जाऊ शकतो. त्यावेळेला या जोडीला तोडणं गरजेचं आहे. रोहनचं पुन्हा एकदा सज्ज होतील. ऑफस्टॉनच्या बाहेरचा चेंडू होता टॅप पद्धतीने केला बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये फील्ड करतो. एक धाव या चेंडूवरती पूर्ण आणि दोघांनी आपली उपयुक्तता सिद्ध केले पूर्ण सिरीज मध्ये. प्रथमेशने देखील केले. प्रशांतचा खेळ तर आपण बघितलाय पण प्रथमेशने देखील वेळेवरती ऐन वेळेला येऊन आपली इम्पॉर्टंट आपली उपयुक्तता सिद्ध केलेली आहे. प्रथमेश और प्रशांत दोनों ने पावरफुल बल्लेबाजी की है. इम्पैक्टफुल बल्लेबाजी की है इस प्रतियोगिता में. टीम रंजीत दत्ता शिरोले टीम के लिए रिवर्सिव खेल दिया. हवा में गेंद है. पीछे खिलाड़ी नीचे खिलाड़ी आउट. सफलता मिली है. प्रथमेश बैक टू द पेविलियन और इस मैच में शानदार गेंदबाजी रोहन चौगुले द्वारा विकेट मिला है. क्रॉस आपण रोहन यांचा उल्लेख करताय ना आपसे एक बार हर बार आप कहते हैं प्रशांत जी रब ने बना दी जोड़ी. अगर रब जोड़ी बनाता है तो रोहन आके नीचे तोड़ देता है. हा जोडी तोडणार आहे. मॅन ऑफ गोल्डन नाम आहे. गोल्डन नाम आहे ज्याला जोडी तोडण्यासाठी ब्रेक थ्रू साठी आणलं होतं आणि त्यांनी हा महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. गडी बाद. शानदार गेंदबाजी. प्रथमेश और प्रशांत दोनों कमाल की बल्लेबाजी कर रहे थे और
रिवर्सिव खेलने का प्रयास। यहाँ रचनात्मक खेलना चाह रहे थे, रैप शॉट खेला गया, लेकिन इस स्ट्रोक के लिए खिलाड़ी है पीछे, बॉर्डर पर खिलाड़ी तैनात थे, सतर्क सावधान थे, इसीलिए वह टीम का नुकसान हुआ। रंजीत दत्ता शुरू ने टीम के उम्मीदों को लगता है ये दूसरा झटका, स्कोर 29 रन 2 विकेट के नुकसान पर। प्रशांत 19 पर खेल रहे, अजय मोरे बल्लेबाजी करने के लिए तैयार। टप्पा खाते उछाल मिला, इस बार शॉट अच्छा है, बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है, टॉप ऑफ द बॉल जाके गेंद को खेल दिया था ऑफ साइड पर। यहाँ खिलाड़ी मौजूद है, जब तक गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया, स्कोर पहुंच चुका 30 रन 2 विकेट के नुकसान पर। 30 धावा दाखल आणि मागचा चेंडू जसं आपण रोहनचं सेलिब्रेशन पाहिलं होतं का माहिती का, अगदी अलगद जाळं विणावं जाळ्यात मासा सापडावा तसा पाहिला होता. रिव्हर्स साठी अक्षरशः त्यांना मजबूर केलं होतं तो फटका खेळण्यासाठी रोहन यांनी. आता फलंदाज स्ट्रायकर प्रशांत ऑफ स्टंपच्या बाहेर पडला, थोडासा आतही आलाय थोडंसं दुरून खेळलं, लांबून चेंडू केलं होतं. रोहनचं षटक फार महत्वाचं, पहिल्या षटकामध्ये 9 आल्या त्या षटकाचा खेळ पाहिला तर 5 चेंडूवरती फक्त 3 धावा खर्च केल्यात. रोहन चौगुले ने समा बांधा, बहुत अच्छी वह गेंदबाजी करे इस मुकाबले में, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन रहा है। अब जाकर बल्लेबाज की बात करें तो प्रशांत कदम, जिनके ऊपर दारोमदार रहेगा, ऑन साइड पर फैली हुई फील्ड है और रोहन चौगुले ने प्रभावित किया। इस वक्त खिलाड़ियों की बात करें तो थर्ड बैट पर खिलाड़ी, पॉइंट पर खिलाड़ी, कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर, नॉकआउट सामना करने के लिए प्रशांत, ये बहुत बड़ा बैटल है। ऑफ टप के बाहर गेंद थी, इंतजार किया और एक्स्ट्रा कवर पर खेल दिया, खिलाड़ी तैनात है। रोहन चौगुले दिखने में है भोले, मैदान के अंदर उतरते तो बरसाते आग के गोले, इनका खेल देखे, इनकी गेंदबाजी देखे सबका मन डोले। क्या प्रदर्शन है, शानदार गेंदबाजी रोहन चौगुले द्वारा। 2 ओवर में इन्होंने 13 रन दिए हैं और सबसे बड़ी बात है विकेट लिए, स्ट्राइक किया 2 ओवर 13 रन एंड 2 विकेट, शानदार। दोन षटकांचा जो स्पेल आपण पाहतो रोहनचा आणि 2 षटकामध्ये त्याने 13 धावा खर्च करताना 2 महत्वाचे विकेट तेही प्राप्त केल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपताना धावा करती 31, 31 धावा धापलकावरती आहेत. अजून 31 केलं तर 62 होतील, 62 होऊ शकतील. पण मागच्या सामन्यामध्ये स्वराज 11 76 केल्या होत्या आणि टीम आता रणजितदादाची टीम जी खेळते ना, या टीमनं 71 केल्या होत्या. त्याच्यामुळे त्यांनी 71 केल्या होत्या, यांनी 76 केल्या होत्या. आता मधली धावसंख्या 74 येते. काय तिथपर्यंत हा संघ दाखल होईल का? और दोनों तरफ से बहुत ही अच्छा संतुलन बना हुआ है। व्यासपीठावरती महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस काँग्रेस कमिटी आदरणीय जावेदभाई निलगर, त्याचबरोबर युवा सेना सचिव महाराष्ट्र राज्य आदरणीय किरणभाऊ साळी, या स्पर्धेच्या निमित्तानं सुप्रसिद्ध युवा उद्योजक आदरणीय राजभाऊ निकम जे आमचे मार्गदर्शक आहेत, प्रेरणास्थान आहेत, सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। मी येतोय धुळला उडणार आहे, मैदानावरती पुन्हा एकदा एक वादळ आलेलं आहे, 31 धावा दापलकावरती प्रशांत नावाचं वादळ घोंगावणार का हा प्रश्न आहे, कारण सेट झालेला बॅट्समन आहे, शानदार बॅटिंग केली आहे, 9 चेंडूमध्ये 20 धावा त्यांना कुठल्यात। अजय मोरेवरती पुन्हा एकदा कॅमेरा लावला गेलाय, तो कशा प्रकारे बॅटिंग करणार, त्याचा इंटेंट काय असणार आहे, परंतु तेच आहे, मैदानावरती हलकसं वादळ आलेलं आहे। मी नेहमीच म्हणतो की ठिणगीचं रूपांतर वाढव्यात होण्याआधी ती विझवणं गरजेचं आहे, जर तसं नाही केलं तर प्रशांत नावाचं वादळ मैदानावरती घोघवणार, ही स्पष्ट चिन्ह आहेत या मॅचमध्ये येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये। आणि वादळं येतात आपल्याला क्षमतेची परीक्षा घेण्यासाठी, कारण ज्यावेळेला जीवनामध्ये पण वादळ येतात ना, त्यावेळेला समजतं बाबा कोण हात पकडून चालतं आणि कोण हात सोडून पळतं. आता इथे हात दाखवायचा आहे, साथ द्यायची आहे मैदानावरती, वादळ आहे समोर प्रशांतच्या रूपानं वादळ आहे, पण त्या वादळाचा सामना करायचा आहे निडर छातीनं तुम्हाला सामना करायचा आहे. मागच्या 3 षटकामध्ये 31 धावा केल्यात, 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नवीन गोलंदाज मैदानात दाखल होतोय, गोलंदाज विशालच्या हातात चेंडू सोपवलाय, महत्वाचा खेळाडू आहे आणि सर्वात महत्वाचं वादळ येणार आहेत, वादळ येणार, त्या वादळाला तुम्ही कशा प्रकारे त्यावेळेला टिकून राहता, स्वतःला कसं या ठिकाणी शाबूत ठेवता आणि वादळामधनं कशा पद्धतीने बाहेर पडता, हे या ठिकाणी पाहायचं आहे। विशाल गोलंदाजी मार्कवरती, वादळ अजूनही हलकसं या ठिकाणी आपण बघूया, हवा आहे, आज दिवसभर हवा नव्हती,
पण प्रशांतची हवा होणार का, विशालची हवा होणार का? विशाल आणि प्रशांत हे दोन्ही फॉर्म मध्ये खेळ. मागच्या मॅच मध्ये हिरो कोण होता, तर विशाल होता. आता मैदानावरती तग धरून कोण आहे, तर प्रशांत आहे. आता वादळ थोडंसं शांत झालंय, पण प्रशांतला तुम्ही शांत करणार का, की प्रशांत अशांत होणार, ते देखील पाहूया. दोन्ही दोन्ही खेळाडूंवरती नजर असणार आहे. एका बाजूला प्रशांत आहे, दुसऱ्या बाजूला विशाल आहे. कारण विशाल काही कमी नाही, मागच्या सामन्यातला हिरो आहे, मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. आणि मागच्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर महत्वाच्या क्षणी जो कामगिरी उंचावलेला होता, त्यामुळे बॅटल आहे. या FC करंडका मधलं हे बेस वर्सेस बेसचं बॅटल आहे. सर्वोत्तम वर्सेस सर्वोत्तम, विशाल वर्सेस प्रशांत, प्रशांत वर्सेस विशाल, हे बॅटल मैदानावरती. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंच इशारा करतात जास्त बाहेर आहे, जास्त बाहेर आहे. पहिला चेंडू वाईट बॉल आहे, पण जसा धुरळा उडतोय, वारा उडतोय, आकाशामध्ये पक्षाचा तवाही आहे. आकाशात उडतो वर्षाचा तवा हा. आणि सध्या पुण्यनगरीमध्ये FC करंडकाची हवा हवा मैदानावरती जास्त वेगाने वाहते. कैसी भी हवा चले और प्रशांत क्या है सबको पता चले, कैसी भी हवा चले और विशाल क्या है सबको पता चले. मौका अभी दस्तूर भी रिवर्स स्वीप खेलना चाहते थे, लेकिन वाइट बॉल का इशारा अजय और ने साफ ने किया. मिस्टर स्टार रहे हैं, स्कोर पहुंच चुका 33 रन 2 विकेट का नुकसान पर. आने वाले 3 ओवर के जो पहले इनिंग की कहानी है बहुत इंटरेस्टिंग है. सापन नेवले के बीच लड़ाई चल रही है, एक तरफ विशाल, दूसरी तरफ प्रशांत. प्रशांत आहे, प्रशांत एका बाजूला विशाल आणि इंटेन महत्वाचा, जसं तुम्ही उल्लेख केला होता, इंटेन्शन महत्वाचं आहे. इरादे बिलकुल सही होने चाहिए. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट, ड्राईव्ह करायचा होता स्क्वेअर, तोपर्यंत पॉइंट रिझर्व मध्ये फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती. अगर जिंदगी में कुछ पाना है ना, तो आपके तरीके बदले, आपके इरादे नहीं. इफ यू वांट समथिंग अचीव इन योर लाइफ, चेंज योर वे, नॉट ओवर इंटेंशन. इंटेंशन सही होने चाहिए, कारण हा महत्वाचा मैच है. इरादे सही और ठोस होने चाहिए. बिल्कुल एक बार फिर सोच बहुत इंपॉर्टेंट है. सोच का दायरा हमेशा बड़ा होना चाहिए. अभी भी हवा बहुत तेज चल रही है और बेल गिर गए हैं, अपने आप बेल गिर गए हैं. अजय बोरे जिनके ऊपर दारोमदार तो रहेगा, अभी भी फॉर्म में नहीं है खिलाड़ी, लेकिन इस मैच में आपको अच्छा प्रदर्शन करने की जरूरत है. विशाल कमाल की गेंदबाजी कर रहे हैं. विकेट के पीछे रोहन चौगुले हैं. स्कोर फिलहाल 34 रन 4 विकेट के नुकसान पर. करंट 10.74 का है, उसको आपको 12-13 की तरफ लेके जाना है. विशाल तैयार. देखिए ये संघर्ष कर रहे हैं, वाइड यॉर्कर है. हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते, और ऐसा आलम बन गया दोस्तों कि यॉर्कर के बिना हम बच नहीं सकते. सटीक यॉर्कर, वाइड यॉर्कर विशाल द्वारा. आणि कुठल्या गोलंदाजाकडे ना दोन प्रकारचे चेंडू, जसं यॉर्करचा उल्लेख तुम्ही केला होता, आयदर नोज आयदर टोस. एक तर खोलवर टप्प्याचा टो क्रशर हाताळा, नाहीतर नाकाजवळ सु सु सुगंध दरवळणारा बाउन्सर हाताळा. हे दोन चेंडू तुमच्या जवळ पाहिजे. त्यापैकी एका चेंडूचा वापर केला होता. आता इथे विशाल विशाल विशाल, सुरुवात तितकी चांगली नव्हती. वाईड 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 ने सुरुवात केली होती, पण जसं एखाद्या ड्रिल होते ना, आता ऑन ट्रॅक आले, ऑन ट्रॅक आले विशालची. और सोच के बारे में हम कह रहे हैं, इंटेंट के बारे में हम कह रहे हैं कि सोच का दायरा हमेशा बड़ा होना चाहिए, क्योंकि छोटी सोच और पैर में मोच आपको आगे बढ़ने का मौका नहीं देती है. इस वक्त अजय मोरे जो बल्लेबाजी कर रहे हैं ना, बहुत ही खराब बल्लेबाजी. पिछले 3 गेंदों में केवल 1 ही रन आया, और प्रशांत जैसे खिलाड़ी आपके पास है, तो करम सर अगर एक एंड पर आप बल्लेबाजी कर रहे हैं, दूसरी एंड पर वीरेंद्र सहवाग बल्लेबाजी कर रहे हैं, तो आपको दूसरी एंड की तरफ आना है. आप क्या बल्लेबाजी कर रहे हैं कुछ समझ में नहीं आ रहा है. विशाल ने इसका फायदा उठाया है. नाही, याच करता क्रिकेट खेळत असताना काही जण चिंगम घेतात, काही चॉकलेट घेतात, पण इथे चिंगम चॉकलेट नाही पाहिजे, मेंटॉस पाहिजे. मेंटॉस जो दिमाग के बत्ती को जलाए रखता है, इथे दिमाग के बत्ती को जलाना था. या वेळेला बेस्ट ऑप्शन काय किंवा सर्वोत्तम फलंदाज कोण आहे याचंही तुम्हाला लक्ष द्यायला हवं होतं. आता विशाल, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर प्रशांत ऑन स्ट्राईक आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर, ऑफ स्टंपच्या बाहेर. यावेळेला पंचाने सांगितलं इट्स ओके, ओके ओके, पण बघूया. पंचाने सांगितले फेअर डिलिव्हरी, पण चॅलेंज केले पंचाच्या निर्णयाला ते फलंदाज प्रशांतनं. तिसरं पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. पंचाने सांगितलं ओके, पंचाने सांगितलं ओके, पण आपल्या हृदयाचे वाढतायत ठोके, कारण आता टीव्ही अंपायर आपल्या बरोबर जॉईन होतील. बघूया काय निर्णय घेतात ते. कारण या मॅच मध्ये हा चेंडू थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला होता गोलंदाज विशालनं. पंचाने सांगितलं होतं की फेट डिलिव्हरी. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर बॅट्समनला वाटलं की हा चेंडू वाईड असेल. व्यासपीठावरती व्यासपीठावरती अनेक दिग्गज मान्यवर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. रणजितदादा शिरोळे, स्वराज्य 11 2 मातबर संघ मैदानावरती लढतायत, संघर्ष करतायत. टीव्ही अंपायर काय सिग्नल करतील बघूया. महेश जाधव
ऑन फील्ड अंपायर अजय आवळे मैदानामध्ये आहेत. प्रचंड अनुभव. बघूया काय घडतंय आणि काय बिघडतंय. अजूनही मैदानावरती हवा गोलंदाजाची आहे. व्यासपीठावरती आदरणीय किरण भाऊ साळी, युवा सेना सचिव महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर जावेदभाई निलगर महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक सरचिटणीस काँग्रेस कमिटी. पंचांचा इशारा काय होतोय तो पाहूया. अनेक दिग्गज मान्यवर या ठिकाणी दाखल होत आहेत. त्याचबरोबर राजभाऊ निकम, महेश जाधव या ठिकाणी काय डिसिजन घेतात ते देखील पाहूया. अजून डिसिजन पेंडिंग आहे. आकाशामध्ये सफेद ढगांची गर्दी होती ती थोडीशी कमी झाली. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. अनेक दिग्गज मान्यवर दाखल झालेले आहेत, परंतु प्रतीक्षा आहे. अजूनही पंचांनी सांगितलं ओके, पण आमच्या हृदयाचे वाढले टोके. कारण काय, इथे या मॅच मध्ये डिसिजन पेंडिंग आहे. काय घडणार, इट्स अ फेट डिलिव्हरी. त्यामुळे रिव्ह्यू घेतला होता या मॅच मध्ये. रणजितदादा बशिरोळे संघाने चॅलेंज या ठिकाणी केलं होतं. तुकाराम सर, तुमचा रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालेला आहे. याचा अर्थ तुम्ही यानंतर रिव्ह्यू घेऊ शकणार नाहीये. आज या मॅच मध्ये तुमचा रिव्ह्यू अनसक्सेसफुल आहे. नाही, डिसिजन रिव्ह्यू सिस्टम जरी खराब झाली तरी यावेळेला तुम्ही फटके खेळण्याचा डिसिजन योग्य घ्यायचा आहे. फटके योग्य खेळायचे आहेत. सेकंडला प्रशांत ऑफ्टॉनच्या बाहेरचा चेंडू होता. स्क्वेअर ऑफ द विकेट. फक्त बॅटचं फेस ओपन केलं गेलं होतं. गली क्षेत्रामध्ये या चेंडूला खेळला. एक धावा या चेंडूवरती ऍड होईल. स्कोरवरती एक नजर टाकूया. धावफलकावरती धावा झाल्या 36. इस ओवर की बात करें तो बहुत ही बेहतरीन गेंदबाजी रही है. टोटल स्कोर की बात करें तो 4 ओवर 36 2 विकेट के नुकसान पर. आइए डीजे मास्टर हमारे साथ जुड़ेंगे, एक गाने के साथ वापस आएंगे. चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा. शानदार मैच और विशाल का कमाल का ओवर, बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन रहा है. कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला करावं लागतं. तुकाराम 4 षटक समाप्त झाले. 36 धावा धाबलकावरती आहेत. उर्वरित 12 चेंडूमध्ये 55 की 60 काय या ठिकाणी की 50 55 60. पुढच्या 2 षटकामध्ये जसं तुम्ही उल्लेख केला 55 की 60, 12 चेंडूमध्ये 25 धावा येणं गरजेचं आहे. ती 60 धावांची बेस, 60 प्लस धावा. दोन षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकांचा खेळ बाकी असताना आपण 25 म्हणजे 12 चेंडूमध्ये 25 धावांची अपेक्षा पण करतोय. अशा वेळेला ज्यावेळेला आपण जी चर्चा चालू आहे आणि गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवरती फिरोज. क्रुशियल मुकाबला दोनों टीमों के लिए है और अब जाकर फिरोज शेख को बुलाया गया. बल्लेबाज स्ट्राइकर इन पर प्रशांत. ऑफ टॉप के बाहर गेंद थी, वैसे खेलना तो चाहते थे पॉइंट के क्षेत्र में, कैप पे खेलना चाहते थे. अच्छी तरह से गेंद को कनेक्ट नहीं कर पाए. गेंद चली गई थर्ड पैड पर, जहां खिलाड़ी मौजूद है. 1 रन लेने का मौका प्रशांत के ऊपर दारोमदार है. बल्लेबाज एक गेंद पर अजय मोरे. जिनका खेल किस तरह से होगा वो देखना बहुत जरूरी है. स्कोर 37. 37 धावा धावफलकावरती. शेवटच्या काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरनं ट्रॅक करून खेळलाय. चेंडू जातो डिमिट विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे फील्ड करतील. एकच धाव कारण या क्षणाला कोणी स्ट्राईक ठेवायचा आणि कोण बॅटिंगला यायचा आहे याच्यावरती आहेत. मागच्या दोन्ही चेंडूवरती सिंगल रन धावा झाल्या धावफलकावरती. 38. ओवर 5वां प्रगति पर 6 ओवर का मुकाबला. पहले 2 गेंदों में बहुत अच्छी गेंदबाजी फिरोज शेख द्वारा. खराब शॉट, ऑफ टॉप के काफी बाहर गेंद. और आप क्या कर रहे हैं तुकाराम सर, बॉल रिलीज करने से पहले वो 6ठे या 7वें स्टंप की तरफ जा रहे हैं, तो आराम से वो टेलीग्राफ मिल गया था. बॉलर बहुत अच्छा किया इस बार बिंदी गेंद. बरेच जण व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवरती एकमेकांना फॉलो करतात. पण आता काय केलं माहितीये का, बॅट्समनला फॉलो केलं गोलंदाजानं, पाठलाग केला. अक्षरशः त्या उनका पीछा किया गया, पाठलाग केला गेला मागच्या चेंडूवरती. आणि हे करायला हवं, तुमच्यामध्ये चेंजेस बदल नाही घडलं. अपडेट ठेवायचं, अपग्रेड करायचं आहे, स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा, चेंजेस करायचे आहेत आणि ते चेंजेस केलं गेलं होतं. ऑन सेट पर खूबसूरत स्ट्रोक है, गेंद को पुल किया और दर्शक दीर्घा में गुल किया. गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन.
44 स्कोर बोर्ड पर है। प्रशांत बहुत इंपॉर्टेंट पारी कर रहे हैं अपनी टीम के लिए। ये अच्छा शॉट था, ज्यादा चपलने हुए, गेंद को आखिर तक देखा, बॉडी का बैलेंस अच्छा था, पुल किया, बैट्समैन अच्छा था, सारी चीजें बिल्कुल कॉपी बुक स्टाइल में पुल किया। रोहित शर्मा की याद को ताजा करते हुए बहुत ही अच्छा स्ट्रोक था, बहुत ही अच्छा शॉट था बल्लेबाज प्रशांत दा, मैदान के अंदर दमखम दिखाते हुए। आणि मिडल ऑफ द बॅट ज्या वेळेला होतो ना त्या बॅटमध्ये येणारा टॉकचा आवाज आत्मविश्वास देतो. हा आत्मविश्वासवाला फटका होता. कॉन्फिडन्सचं लेवल वाढवणारा हा फटका खेळला गेला होता. मी म्हटलं ना आत्मविश्वास वाढवणारा, कॉन्फिडन्स वाढलाय, आत्मविश्वास वाढलाय आणि आत्मविश्वास आहे भरा. बल्लेबाज क्या कर सकता है, काय करू शकतोय ते प्रशांत मैदानावरती दाखवतोय. तीसरी गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी आउट, लेकिन बी बर के लिए जाएंगे ऑनफील्ड अंपायर। देखा जाएगा ये कि क्या गेंद कमर के ऊपर है। जिस तरह से ये शॉट खेला गया था डिस्क्वाली की तरफ, तो करण सर कुछ देर के लिए खेल रुकने वाला है। स्कोर 50 रन, दो विकेट के नुकसान पर है। इट्स अ पे डिलीवरी। प्रशांत बैक टू द पेविलियन, 2 छक्के जड़ चुके थे, लेकिन जो चौक पे गेंद थी उसके ऊपर पुल अच्छा किया, जो फुल टॉस गेंद थी उसके ऊपर जब प्रहार करने की कोशिश की, तब जाकर तो करण सर वो विकेट, बहुत ही महत्वपूर्ण विकेट, सेट बल्लेबाज बैक टू द पेविलियन। स्वराज 11 टीम कम बैक कर रही है। स्कोर 50 रन। धावा धापलकावरती 50 आणि अशा वेळेला बाद होणं कदाचित हे थोडंसं टर्निंग पॉईंट आहे. 5 षटकांचा खेळ, 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 10च्या सरासरीनं धावा 50 आहे. या सरासरी कायम राहिलं तर 60 प्लस 60 धावा. एक हलकीशी धून ऐकूया आणि शेवटच्या 6 चेंडूच्या खेळामध्ये पुन्हा एकदा येऊया. खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा धापलकावरती 50. चर्चा चालली इथून 60 बनतील, 65 बनतील, 70 बनतील की 55, 56. अब तक 56 पे गाडी रोक दी जाएगी. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अमर अमर सज्ज होतोय. 2 फलंदाज मैदानावरती, नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. एका बाजूला पाहिलं तर अजय आहे आणि नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय निकेतन निकेतन पाटोळे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. हे महत्वाचे 6 चेंडू आहेत. या 4 चेंडू मध्ये 12 बनतील, 15 बनतील, 18 बनतील की 6 चेंडूवरती 6-7 धावांवरती रोखलं जाईल स्वराज 11च्या माध्यमातून. पहिला चेंडू क्रॉस बॅटर फटका गॅप मध्ये गॅप मोठा आहे. वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने चेंडू चाललाय. पंचांचा इशारा येणार आहे. इट्स चौकार की षटकार. पंचांचा इशारा. इट्स 4 चौकार. अजय बोरे के बल्ले से बहुत ही खूबसूरत शॉट पुल किया था, गेंद को बाउंड्री रन के बाद 4 रनों के लिए। अपने बोलिंग पार्ट पर गेंदबाज तैयार है। रिवर्स स्वीप, अजय मोरे, वारे वारे, आपके वारे नारे, गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। कड़क
बॅटिंग करणाऱ्या टीमच्या डगआउटमध्ये जीवाला घोर लागला होता आणि शोर त्याकरता आलाय. शोर त्याकरता आलाय. एक चौकार, एक षटकार. मागच्या 2 चेंडूवरती 10 धावा. धावफलकावरती नजर टाकूया. धावफलकावरती धावा झाल्या त्या 60. 60 हे महत्वाचं षटक आहे. शेवटचे केलेला वार, शेवटचा प्रहार, एक त्याचा प्रभाव सोडून जातो आणि तोच प्रभाव बघूया या सामन्यामध्ये सोडण्याचा प्रयत्न केला जातोय. आत आला बॅटला लागला थोडासा खालच्या बाजूला स्पर्श झाला इनसाइड एज आणि वाटीमागे रोहनला टिपलाय झेल. एक चौकार, एक षटकार आणि गडी बाद. साठ रन स्कोरबोर्ड पर. वसीम सर. ऑफ्टर के बाहर अच्छी गेंद थी गेंदबाज और बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. अमर की गेंदबाजी बहुत लाजवाब. बड़े स्ट्रोक आए लेकिन उसके बाद में निडर होकर इन्होंने गेंदबाजी की है. स्कोर 61 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए रंजीत अदाबा शुरू टीम. इंपॉर्टेंट मुकाबला इस वक्त स्वराज्य 11 की तरफ से गेंदबाजी अमर गेंदबाजी कर रहे तुकाराम सर. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा आहे धावफलकावरती 61 61 61 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 महत्वाचे चेंडू आहेत. या चेंडूवरती एक चौकार, किमान एक चौकार किंवा एक षटकाराची अपेक्षा टीम रणजितदादा संघ करतोय. दुसऱ्या बाजूला स्वराज 11चा गोलंदाज अमर राईट मोडकरचा मारा. अक्कू टप्प्याचा चेंडू होता. शटम पूल केलाय. चेंडू चालाय गॅपमध्ये क्षेत्ररक्षक पाठला करतोय. चेंडू सीमारेषा पार. चौकार. व्हाट अ शॉट, ब्रिलियंट बैटिंग. गेंद बाउंड्री के बाहर चले गए स्क्वायरली की तरफ. स्कोर 65 पर पहुंच चुका है. 65 रन स्कोर बोर्ड पर. बल्लेबाज साकिरन पर बल्लेबाजी कर रहे हैं. निकेतन इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है. क्या बात है. तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चॅप्टर. तुम्ही टाकला यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर उडालं आकाशात. लँड झालं प्रेक्षकात. षटकार पाटोळे. धाबा धापलकावरती 72 धाबांचं आव्हान असेल या मॅच मध्ये स्वराज्य 11 संघासमोर. रोहन चौगुलेचा खेळ महत्वाचा असेल. फिनिश चांगलं केलं. स्टार्ट आपण बघितला तर स्लो होता. त्यानंतर मध्यंतरामध्ये प्रशांतची बॅट तळपत राहिली. एंड चांगला केलाय. अप्रतिम बॅटिंग झाले आज या मॅच मध्ये रणजितदादा शिरोळे संघाची. उत्तर द्यायचंय या ठिकाणी मैदानावरती स्वराज 11 संघाला. बघूया FC करंडक 2025 मध्ये काय घडतंय. 72 72 प्राप्त है लेकिन कब पर्याप्त है वो देखने वाली बात है. इंटरेस्टिंग मुकाबला, कई मजा आएगा. एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे. 72 इज द टारगेट.
मैदानावरती स्वर्गीय सचिन कुसाळकर यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी षटकारांची हॅट्रिक 3000 रुपये, सिकंदर शेख विकेटच्या हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. वा, काय क्रिकेटचा खेळ आहे. तुकाराम सर, 71 धाबा 72 धाबांचं आव्हान आहे. याचा अर्थ ज्यावेळेला टीम मैदानावरती गेली रणजित दादा शिरोळे त्यावेळेस बॉडी लँग्वेज आपण बघितली, ते 2 मोठ्या फटक्याने बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह झाली. मोमेंटम त्यांच्याकडे आहे. 72 धावांचा पाठलाग करायचा, परंतु मैदानावरती आपण जो संघ बघतोय स्वराज्य 11 त्यांनी या स्पर्धेत अपसेट केलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या अपसेटच्या दिशेने ते जातील का, की दावेदार संघ रणजित दादा शिरोळे या सामन्यामध्ये एक मोठा विजय प्राप्त करणार आहे. स्वराज 11चा उल्लेख तुम्ही केला होता. एक अपसेट अर्थात उलटफेर केलाय. चला, सलामीची जोडी मैदानावरती लवकर आपण दाखल व्हायचे आहेत, तर ते दुसऱ्या अपसेटच्या ठिकाणी नक्कीच जाणार आहेत. आणि एक तर बॉडी लँग्वेजचा उल्लेख तुम्ही केला होता. ज्या वेगानं रणजित संघ मैदानावरती उतरला होता त्याला कारण होतं. पहिल्या 4 षटकामध्ये थोडीशी मरगळ आली होती. 4 षटकामध्ये 36 धावा आल्या होत्या आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 35 रन. शेवटच्या 2 षटकामध्ये ज्या 35 धावा आल्या होत्या, त्या 35 धावामुळे आहे ना, तो जो उत्साह तो फिल्डिंग करताना टीम मध्ये बघलेला त्याला कारण होतं ते शेवटच्या 2 ओव्हरमध्ये आलेल्या 35 धावा. पण समोर स्वराज्य आहे. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी 76 केल्या होत्या. 76 एसपी ग्रुपच्या अगेन्स्ट त्यांनी 76 धावा धावफलकावरती केल्या होत्या. आणि खास करून विशाल आणि रोहन हे तुरुप चेक आहेत. प्रमुख खेळाडू असताना त्याच्यावरती नजर आता क्रिक लाईव्हचा कॅमेरामॅन आहे त्याला बघण्यासाठी, पण प्रेक्षकांच्या नजरा देखील या 2 खेळाडूंवरती खेळून राहणार आहे. व्यासपीठावरती जावेदभाई निलगर, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक सरचिटणीस काँग्रेस पार्टी ट्रॉफीचे आमचे सर्व स्पॉन्सर आहेत अभिजित शेळके आणि जावेदभाई निलगर. सर, पुन्हा एकदा आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. युवा सेना सचिव महाराष्ट्र राज्य किरण भाऊ साळी, त्याचबरोबर सुप्रसिद्ध युवा उद्योजक राजभाऊ निकम, या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. यापूर्वी परशुराम अण्णा डोंगरे युवा उद्योजक या स्पर्धेला सदिच्छा भेट दिले. अतुलजी बनकर, अत्यंत महत्त्वपूर्ण खेळ वाहिदभाई निलगर युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी स्पॉन्सर केलेले आहे ते देखील या मंचावरती दाखल झाले होते. FC करंडकचा आजचा शेवटचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस. शानदार खेळ मैदानावरती प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 72 धाबांचं आव्हान, कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामन्याचा दुसरा डाव. रंगतदार अद्भुत खेळ पाहण्याची तमाम प्रेक्षकांना संधी. क्वालिफायर 1 रंगलाय, क्वालिफायर 1 अतिशय अद्भुत ठरलाय, प्रेक्षकांसाठी पोरबणी ठरलाय, डोळ्यांचं पाडणं फेडणारा ठरलाय. हा सामना देखील बघूया. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश, खेळण्याची जबाबदारी रोहन चौगुले. गौरव नॉन स्ट्राइक एंड पर है, एंड पर बल्लेबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग पार्ट पर आकाश तैयार. पहली गेंद पॉइंट के ऊपर से गेंद को खेल दिया खूबसूरती के साथ, पीछा कर रहे खिलाड़ी. गेंद बॉल लेने के बाद 4 रन. रोहन चौगुले के बल्ले से पहली गेंद पर चौका मिला, मौका जड़ दिया शानदार चौका. विक्रम अलगुडे यांना मी बघतोय सध्या, त्यांच्यावर देखील कॅमेरा आहे आणि आता आमच्या स्क्रीन मध्ये ते दिसत आहेत. बॅकमुडे गेला, कट केला. ओ माय गॉड, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण. तुकाराम सर, सचिननं झेल सोडलाय, रोहन चौगुलेचा झेल सोडलाय की मॅच सोडलाय येणारी वेळ सांगेल. मैदानावरती कडक शॉट खेळला गेला होता, हवेत चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावसंख्या 6. दोन्ही चेंडूवरती काहीतरी घडलंय. मागच्या चेंडूवरती जर आपण बघितलं झेल सुटला, तर पहिल्या चेंडूवरती जो कदाचित चौकार अडला जाऊ शकला असता त्या चेंडूला घेऊन बाहेर गेलं होतं. हा महत्वाचा मॅच आहे, त्यामुळे जो प्रेशर, दबाव, दडपण येणार आहे ना, ते दडपणाला व्यवस्थित तुम्हाला हाताळायचं आहे. इथे त्या चेंडू तर हाताळतायत, पण दडपण हाताळणं तेही गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर आल्या 2 धावा. रोहन ऑन फायर, चांगली बॅटिंग तोही करतायत. स्ट्रायकरला सज्ज आहेत. पुन्हा एकदा त्या दिशेनं कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक लवकर रिॲक्ट झाला होता. एक सर्व करायचं आहे, लवकर थोडंसं रिॲक्ट व्हायचं आहे. एखादी लोकल ट्रेन असते ना, ज्यावेळेला मुंबईच्या भाषेमध्ये ती पकडायची, तर थोडंसं लवकर रिॲक्ट व्हायला लागतं, नाहीतर ती गाडी सुटणार. तुमच्या एक तर गाडी सुटणार किंवा सीट नाही मिळणार. मागच्या 2-3 चेंडूवरती 4-2-1 धावा येतात. धावफलकावरती 7, पाठलाग आहे 72.
धावांचा प्रत्येक ओव्हरमध्ये प्रत्येक षटकामध्ये 72 धावांच्या सरासरीनं इथे धावांचा पाठलाग करायचा. रेस लांबची आहे, शर्यत लांबची आहे आणि पहिल्या 3 चेंडूवरती 7 धावा. अत्यंत शानदार खेळ. गौरववरती देखील कॅमेरा लावले. मैदानावरती पॉवर प्ले ऑन. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश धोत्रे एक उत्तम प्रकारचे समालोचक आहेत. मैदानावरती आघाडीचे गोलंदाज म्हणून त्यांनी शानदार कामगिरी केली आहे. सातत्यानं विकेट घेतात. एक विकेट निश्चितच त्यांना मिळाला असता, परंतु खराब क्षेत्ररक्षण सचिनचं झालं. झेल शूटला स्ट्राईक रेनला गौरव. थर्ड बॅट पॉइंट, कव्हर पॉइंट, मिड ऑफ. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू की लेग स्टंप वरून जाणार आहे. बघूया पंचांचे हात येतात समांतर, धावा येतात अवांतर. धावसंख्या पोचली आता एकूण 8 धावा धाबलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ 72 धावांचा पाठलाग आणि पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार काय सांगतोय, सामना रोमहर्षक होणार आहे. रोमहर्षक होणार आणि या संपूर्ण स्पर्धेमधला सर्वोत्तम गोलंदाज ज्याने जवळपास 6-7 विकेट घेतले आहेत त्याच्यावरती थोडासा दबाव जाणवतोय. मागचा चेंडू डाऊन द लेग होता, तो फटका खेळण्याचा प्रयत्न आणि व्हाईट बॉलचा इशारा. हे सर्व घडणार कारण हा क्वालिफाय नंबर 2 चा मॅच आहे. क्वालिटी दाखवायची आहे, क्वालिफाय व्हायचं आहे. स्विच हिटचा प्रयत्न केला होता, मिस केला आहे. चेंडू पाठीमागे जर पाहिलं तर शॉर्ट फायनल ग्रीजर मध्ये प्रत्येक जण जपून पाऊल टाकतं. 22चा इशारा पंचाकडे होतोय. एक धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होईल. प्रत्येक जण पाऊल जपून टाकतोय, चुकीचं पाऊल पडणार नाही याची काळजी घेत आहे. कारण हा सामना हे निसर्ड आहे. एखादा निसर्ड भाग असताना त्यावेळेला पाय घसरण्याचा शक्यता असतो. थोडंसं जपून 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 पाऊल टाकलं जातंय. अगदी बरोबर, जपून पाऊल टाकलं जाते. परंतु पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर या मॅचमध्ये आकाश धोत्रेनं कमबॅक केले, ते सर्वात महत्वाचं आहे. पहिल्या चेंडूवरती जेव्हा चौकार येतो तेव्हा दबाव पूर्णपणे गोलंदाजांवरती असतो आणि अशा वेळेला आकाश धोत्रेनं केलेलं कमबॅक देखील वाखाणण्याजोगं आहे. आता बॅटल आहे 2 दिग्गज खेळाडू. रोहन चौगुले ऑन स्ट्राईक, आकाश धोत्रे गोलंदाजी मार्कवरती. थांबलाय तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे जपून, परंतु आकाशातलं आकाशाकडे आपण बघा. सध्या क्लायमेट बघा, बरोबर 4 वाजून 51 मिनिटं झालेत. यानंतर आणखीन एक मॅच देखील शिल्लक आहे. आता थोडंसं वातावरण जे आहे ते बदललंय. खेळ आणि वेळ कधी बदलेल याचा नेम नाही आणि तिथं इथे ठासून भरलेली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल आकाश धोत्रे. स्ट्राईक रेनला रोहन चौगुले. फटका चांगला सजवला कमरच्या डोक्यावरून. नवीन सुरुवात आहे. नाव पण माझंच असेल, चर्चा पण माझीच असेल, मार्केट पण माझं असेल. रोहन चौगुलेच्या बॅटबद्दल कडकडी चौकार. षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहे धावावरती 13 72 धावांचा पाठलाग करायचा. तुम्ही योग्य विश्लेषण केलं की मार्केट आपलं असणार आहे, पण मार्केटमध्ये ज्याच्या अंगाला हिंमत ना त्यालाच किंमत. हिंमत दाखवायची आहे, हिंमत दाखवायची, डेअरिंग करायची, धाडस करायचे आहे. मार्केटमध्ये ज्याच्या अंगात हिंमत त्यालाच किंमत आहे. स्विच हिट. पहिला एका साईडला पाहिला, दुसऱ्या साईडला पहा. कहाणी इंटरेस्टिंग आहे. चेंडू चालला थर्ड मॅन रिजन मध्ये चौकार. मैदानावरती रोहन चौगुले अप्रतिम बॅटिंग करत असताना क्लास बॅटिंग केले. 17 धाबा कुठल्यात पहिल्या षटकामध्ये. पहिल्या डाबाची सुरुवात आपण बघितलं तर दमदार होती. दुसऱ्या डाबाची सुरुवात देखील खूप चांगली झाली. याला टोसा म्हटलं जातं. मराठीमध्ये सांगायचं झालं तर 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. रोहन चौगुले फॉर्म मध्ये आहे आणि पहिल्याच षटकामध्ये त्याने 17 धाबा कुठल्या आहेत. जेव्हा गाणं वाजलं ना तेव्हा विक्रम अलगुडेंना पुन्हा एकदा आम्ही स्क्रीनवरती पाहिलेलं आहे. त्यांचा परफॉर्मन्स देखील आपल्यातून होतोय. सध्या क्रिक लाईव्ह वरती ते व्हायरल होत आहेत आणि विक्रम अलगुडे 11,000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. डान्स पण आपल्यातून सुरुवात डाबाची ड्रीम स्टार्ट या मॅच मध्ये स्वराज्य 11 संघ डान्स केला कारण बघा या आयोजनामध्ये देखील त्यांचा रोल आहे. एक स्पर्धा यशस्वी होते त्याचाही आनंद आहे. मॅचही रंगामध्ये आहे. या दुहेरी आनंदामध्ये विक्रमजी यांना आपण मैदानावरती जे पाहिलंय. पहिला चेंडू होता, दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होता. पहिल्या षटकामध्ये सरदार गेल्या तर कमबॅक करणं गरजेचं आहे. सामन्यामध्ये पुन्हा एकदा येणं गरजेचं आहे आणि कमबॅक करण्यासाठी हे षटक महत्वाचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्य ड्रीम स्टार एक फ्लाइंग स्टार्ट, वेगवान स्टार्ट केलाय. 72 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये त्यांनी 17 धावा केल्यात, पण पहिला चेंडू दुसऱ्या षटकामधला निर्धाव.
प्रशांत कदमने या ठिकाणी दमकम दाखवला आणि बॅट्समनला शांत ठेवलंय कारण एका बाजूला एफर्टलेस बल्लेबाजी एफर्टलेस बॅटिंग करत असताना आपण पाहू शकता रोहन चौगुलेला, पण गौरव तितकासा आश्वासक बॅटिंग करू शकले नाहीये. गौरवचा देखील मोठा रोल असणार या मॅच मध्ये. पुढे साऊथ खेळलाय कबर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक कव्हर मध्ये गेला. चेंडू या ठिकाणी छान पद्धतीने फील्ड केलाय. रोहन चौगुलेला मिळेल स्ट्राईक. महत्वाचा सामना FC करंडक 2025 क्वालिफायर 1 रंगलाय, रोमहर्षक झालाय, उत्कट शिगेला पोहोचली होती. तुकाराम सर, या मॅच मध्ये ज्या पद्धतीने स्टार्ट झालाय ना 17 धाबांचा एक हाय ऑल्ट्रेट ड्रामा आपल्याला बघण्यासाठी त्याची सुरुवात झाली. एक इमारत मोठी बनवण्याकरता जसे एक चांगला पाया रचावा लागतो तशाच प्रकारे एक हाय व्होल्टेज ड्राम्याची सुरुवात रोहन चौगुलेने केलेली आहे. आणि पहिला सामना देखील असाच झाला होता. याच टीमनं 71 धावा डिफेंड नाही करता आल्या. 72 धावांचा पाठलाग झाला होता. आता त्यांना 71 धावा डिफेंड करायचे आहेत. 71 धावा डिफेंड करायचे. दुसऱ्या बाजूला 72 धावांचा पाठलाग. स्वराज्य 11 देखील रेडी आहेत. हा कुटपताचे होता, पहिला आले होते पुढे, त्यानंतर थोडेसे मागे गेला. एकदा ओळखलं होतं गोलंदाजानं, टप्पा थोडासा लांब ठेवला प्रशांतनं. एक धावे या चेंडूवरती पूर्ण. त्याच्यामुळे मागे झालेला काही चुका, बरेच जण म्हणतात मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस, लेकिन करेक्शन म्हणजे ऍक्च्युअल फॅक्ट करेक्शन ऑफ मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. अपयश आलंय, चुका झाल्यात, त्याच्यामध्ये दुरुस्ती करा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रशांत कदम गेंदबाजी कर रहे हैं. स्कोर इस वक्त अगर देखें तो रन संख्या 19 रन बगैर किसी नुकसान के. रिवर्स स्वीप, गेंद कॉमा में खेल दिया. बॉर्डर पर खिलाड़ी है, खिलाड़ी बन गया दर्शक, दर्शक बन गया दीवाने. दर्शनीय स्ट्रोक है. अब बल्लेबाज गौरव रिएक्ट हुए. व्हाट अ शॉट. जादू आहे. मागच्या 2-3 दिवसापासून FC कर्नाटकची दादू देखील या मैदानावरती पसरलेले आहेत. गाणं आहे म्हणजे अक्षय कुमारचा चित्रपट होता, चिंतात्ता चितात्ता. चिंता करायची का त्याच्यातून मार्ग काढायचा हे तुम्ही ठरवायचं आहे. जास्त टेन्शन घ्यायचं का टेन्शनला कॉन्ट्रीब्युशन उत्तर द्यायचं आहे. कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे. अकुटप्याचा चेंडू होता, प्रयत्न केला होता त्यावेळेला बॅटच्या मधोमध आला नाही. एक धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. त्याच्यामुळे त्या प्रश्नाला कसं उत्तर द्यायचं तो शोध घ्यायचा आहे. मागे काय घडलं, मागे काय चुका झाल्यात, जर फ्लॅशबॅक मध्ये वारंवार जावं लागलं ना तर मानेही मागे वालून वालून थोडीशी वाकडी होते. त्याच्यामुळे मागे जास्त नाही बघायचं आहे, पुढे जायचंय, मार्ग शोधायचा आहे आणि मार्ग विजयाचा निर्माण करायचा आहे. ध्येय मोठं असेल तर ध्येय देखील मोठी घ्यावी लागते. आता 72 धावांचं आव्हान आहे तर एका मोठ्या उद्देशाच्या दिशेने तुम्हाला वाटचाल करावी लागेल. महत्वाचा सामना मैदानावरती जिंकण्याकरता अव्हान 72 धावांचं. रोहन चौगुले ऑन स्ट्राइक, प्रशांत कदम गोलंदाजी मार्क वरती. धावफलक धावा 26 आहेत. 25 चेंडूमध्ये 46 धावांचं आव्हान. या षटकाचा पुढचा चेंडू राऊंड विकेट, टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू ऑन साइडला खेळला. मिड विकेटच्या डोक्यावरून खेळलेला अप्रतिम फटका इनफिल्ड वरून. चेंडू सीमारेषा पार पार पार. चौकार, कडकडी चौकार. ज्या पद्धतीनं फटका खेळलाय ना, खास करून रोहननं, म्हणजे एखाद्या बॅटमॅनचा स्मॅश असतो ना, स्मॅश, त्या पद्धतीने स्मॅश केलाय. या फटक्याला खेळताना तो स्मॅश फटका खेळला गेला होता आणि चेंडूला पाठवला लॉंग ऑन सीमारेषा पार. चौकार. पहिल्या षटकामध्ये 17, या षटकामध्ये 13. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावावरती 30. 24 चेंडू आणि 42. म्हणजे समीकरण काय प्रशांतजी? 2-4-4-2. उलटा पुलटा वाला आहे. उलटा पुलटा. फार पूर्वी दूरदर्शनला एक सिरियल होती जसपाल भट्टीची, उलटा पुलटा. आता तिथपर्यंत ठीक आहे. फक्त मॅच मध्ये काय उलटा पुलटा झाला तर 2 षटकं झाले आहेत. 30 धावा, 24 बॉल 42. आप क्या कहना चाह रहे हैं? 24 को उल्टा करेंगे तो 42 आएगा, 42 को उल्टा करेंगे तो वो 24 आएगा, लेकिन पलटवार कौन करेगा? पलटवार कौन करेगा इस मुकाबले में, वो देखना बहुत जरूरी है. कहानी इंटरेस्टिंग है. चर्चा जारी रहेगी. डीजे मास्टर हमारे साथ जुड़ेंगे. एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे. चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा. इंटरेस्टिंग मैच है. 24 गेंदे 42. आपण बघितलं ना, प्रत्येक क्षण माणसाला इथे जगता आला पाहिजे. म्हणजे मैदानात क्रिकेटपट्टू, गोलंदाज असेल, क्षेत्ररक्षक असेल, बॅट्समन असेल, इथे स्कोरर असेल, आमचा डीजे मास्टर असेल, इथे अपडेटर असेल, सगळे म्हणजे मैदानावरती असलेले प्रेक्षक असतील, व्यासपीठावर असलेले मान्यवर असतील. हा क्षण आहे इथे
रोमर्षकता उत्कंठा जी आहे ती आपण बघितलं शिगेला पोहोचले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पार्थ पवार. गौरव स्टायकरेनला थर्ड बॅट पॉइंट. अजूनही क्षेत्राची व्यूहरचना बदलली जाते आहे. महत्वाचा सामना. स्टायकरेनला बॅट्समन सज्ज असेल बॅटिंग करण्याकरता. गौरव ऑन साईडला लॉग ऑन. पॉवर प्ले जेव्हा समाप्त झालाय, पॉवर प्लेमध्ये पॉवर प्ले बॅटिंग केले दोन्ही बॅट्समननी. गौरव आणि रोहन चौगुलेने. रोहन ऑफ साईडला बॅटिंग केली. खूप चांगले फटके त्याच्या बॅटमधून आले. पार्थनं देखील प्रभावित केले. त्याचाही खेळ बहारदार झालाय रणजितदादा शिरोळे संघासाठी. अभेत उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. यावेळेला फलंदाज बहुधा बाद होईल. फलंदाज बाद. पार्थ पवारने केलाय पलटवार. 24 चेंडू 42. कोण पलटवार करणार? पार्थ पवारने पलटवार केलाय. शिकार केले फलंदाज गौरव. बॅक टू द पवेलियन गॉन. बघा, 2 षटकांचा खेळ संपला होता ना, तेव्हा 30 धावा होत्या आणि त्यावेळेला ना मैदानावरती पाणी गेलं होतं. म्हणजे मैदानावरती गेलं होतं पाणी, डीजे वरती वाजली होती गाणी, बदलले मॅचची कहाणी बदले. थोडासा घाई करा, कारण फायनलचा मॅच आपल्याला खेळायचा आहे. तुम्ही ना एक चांगल्या गोष्टीचा उल्लेख केला की प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे. प्रत्येक क्षण जगता आला. पण काय झालं माहिती का, सुख आहे सर्वांजवळ पण अनुभवायला वेळ नाही. इतरांचं सोडा, स्वतःकडे बघायला पण आता वेळ नाही. ही कहाणी आता आता कहाणी आहे, पण मैदानावरची कहाणी बदलली आहेत. पहिल्या चेंडूवरती गडी बाद, विकेट गॉन. कहानी बदली. बल्लेबाज बैक टू द पेवेलियन चले गए. गौरव नए पैटर्न बल्लेबाजी करने के लिए विशाल. पिछले मैच में धुआंधार बल्लेबाजी, जो रचनात्मक तरीके से छक्के जड़े थे ना, बिल्कुल कमाल के थे. खूबसूरती के साथ बल्लेबाजी की थी. जास्त वेळ घेऊ नका. सामना अत्यंत महत्वाचा आहे. 5 वाजून 1 मिनिट झालेला आहे. आता आपण सेकंड क्वालिफायर खेळतो. यानंतर फायनलचा मॅच आहे. पार्थ पवार गोलंदाजी मार्कवरती. डावखुरा फलंदाज स्ट्रायकर इनला असेल विशाल. फ्लाइंग स्लिप पॉइंट कव्हर. एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू आहे. खूप सुंदर पॉइंटच्या दिशेने खेळलाय. 1 धाव मिळेल. एकेरीला धावसंख्या वाढते. रोहन चौगुलीला स्ट्राईक मिळणार आहे. समीकरण पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगेन. 22 चेंडू 41 धावांची आवश्यकता. एक लक्षात द्या, ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. सूर्य मावळतीला चाललेला आहे. एक मॅच अजून शिल्लक आहे, त्यामुळे मैदानावरती जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. वेळेचा अपव्यय होणार नाही किंवा वेळ जास्त वाया जाणार नाही याची थोडीशी काळजी घ्या. आयोजकांना तुम्हाला सूचना आहे, विनंती देखील आहे. विनंती आहे, कारण जर वेळ नाही झाला तर कदाचित षटकांची संख्या कमी करावी लागेल की काय याच्यावरती चर्चा देखील चालू आहे. हा फटका खेळाय हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली येतोय का? खाली खाली थोडासा दूर राहिलाय. वक्त का भी अलग का मिजाज होता है. इसके साथ चलो तो नसीब को बदल देता है, ना चलो तो नसीब को ही पलट देता है. इसके लिए वक्त के साथ चलो. वक्त का इंतजार भी करो, पण वेळेला महत्व द्या, नाही तर पुढे जाऊन वेळ तुम्हाला महत्व देणार नाहीये. और हे बिल्कुल बिल्कुल सही कहा आपने. इस वक्त स्कोर अगर देखें तो 33 रन 1 विकेट के नुकसान पर 21 गेंदों में 39 रनों की जरूरत है. वक्त जो है ना, रंग को राजा और राजा को रंग बनाने की ताकत रखता है. वक्त के साथ चलिए. याच दरम्यान पराग निकम यांचं शुभागमन मंचावरती होत आहे. FC करंडक मध्ये सर आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. अतिशय दर्जेदार असा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. 33 धावा एका गडाच्या मध्ये 21 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 39 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एंडला फलंदाज रोहन चौगुले 22 वरती बॅटिंग करतायत. लो पुट्टा चेंडू ब्रॉकरमध्ये टाकला. यॉर्क केला होता. ऑन साईडला खोदून काढलाय. लॉगरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा आरामात पूर्ण होतील आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचले 35 वरती. 20 चेंडू आणि जिंकण्याकरता 37 धावांची आवश्यकता. तुकाराम सर, हा सामना जिंकण्याची समान संधी दोन्ही संघांना आहे. 50-50 वाला 50 वाला मुकाबला आहे. जसं तुम्ही उल्लेख केला, दोन्हींना संधी आहे. दोन्हींना संधी आहे, समान संधी आहे. पण संधी आणि सूर्योदय सारखा असतो. उशिरा उठल्याच्या नशिबी दोन्ही नसतात. जर उशिरा जागा झाला ना तर संधी जाणार, आणि उशिरा उठला तर सूर्योदय नाही बघायला मिळणार. दोन्ही गोष्टी आहेत. फुलटॉस बॉल हवेत केलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. बिग विकेट. बिग 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 विकेट. रोहन बाद झाल्यात. गडी बाद.
पंचाने टीव्ही अंपायरकडे सिग्नल केलाय, चेंडू बीमवर आहे की नाही ते पाहिलं जाईल. किती डीप होते रोहन चौगुले मैदानावरती अगदी आस लावून बसलाय. माझे काय होणार रोहन चौगुले, माझे काय होणार. आउट नॉट आउट, आउट नॉट आउट. अर्थात काय सिग्नल येणार ते देखील पाहूया. FC करंडक 2025 महेश जाधव आणि आता इट्स अ फेड डिलिव्हरी, फलंदाज बाद. बघा पंती विजण्यापूर्वी त्यामध्ये तेल टाकणं गरजेचं आहे. आता इथे आशा पल्लवित करणारा हा क्षण असेल निश्चितच रणजित दादा तिरोळ संघासाठी. रोहन चौगुले डोके दुखी ठरला होता, तो इथे बाद झालाय आणि निर्णायक क्षणी इथे विकेट आलेली आहे. नाही, बऱ्याच वेळेला काय असतं, तुम्ही पंतीचा उल्लेख केला, बऱ्याच जणांना वाटलं वारा येतो ना पंती भिजतं. हर इंसान बुरा नहीं होता, हर इंसान का दिल भी बुरा नहीं होता, और बुझ जाते दिए कभी तेल के कमी से, हर बार कसूर हवा का नहीं होता. त्याच्यामुळे जर पंतीमध्ये तेल कमी असेल तर मात्र हवा येवो का नाही हो ती भिजणार. आणि तुम्ही जसा उल्लेख केला होता, या वेळेला पहिला तर स्टार्ट करून दिलाय रोहननं, तो स्टार्ट करून दिलाय, सुरुवात त्याने करून दिली आहे. आता इतर फलंदाजांना त्याच्यावरती त्याने केलेल्या पायाभरणीवनी विजयाचा कळस, विजयाचा झेंडा तिथे रोवायचा आहे. 3 षटकारांसाठी सिकंदर शेख यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर स्वर्गीय सचिन कुसाळकर यांच्याकडून देखील या ठिकाणी सिकंदरनेच ते पारितोषिक लावले. हॅट्रिक विकेटसाठी 3000 रुपये. मैदानावरती समीकरण 19 चेंडू 37 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पार्थ पवार, नवीन बॅटर रेड्डी दाखल झालाय. रेड्डी हेच खेळत आलाय गेले 3 दिवस, हाच फटका तो खेळतोय. यश फारसं मिळत नाहीये. प्लॅटफॉर्म रोहन चौगुलेने बनवून दिलाय, पण असे फटके खेळले तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाहीये. रेड्डीचा फॉर्म अजूनही आलेला आहे पूर्ण स्पर्धेमध्ये, तो या ठिकाणी आपल्या फॉर्मसाठी झगडतोय. पार्थ कौतुक आहे, जो एक चांगला खेळाडू मैदानावरती पार्थ पवारनं बाद केलाय आणि त्यामध्ये आता त्याला यश प्राप्त झालंय. समीकरण आहे उर्वरित 18 चेंडू 37 धावांची आवश्यकता. डीजे मास्टर पुन्हा एकदा आमच्याबरोबर जॉईन होत आहेत. ऐकूया सुंदर गाणं आणि त्यानंतर तुकाराम मांगले सरांबरोबर चर्चा जारी राहील. मैदानावरती आहेत आणि जसं तुम्ही रेड्डीचा उल्लेख केला, वारंवार एकच फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. देखो गलत पासवर्ड से मोबाइल का लॉक भी नहीं खुलता. अगर गलत तरीके से खेलोगे तो जीतोगे कैसे. जर चुकीचा पासवर्ड जर टाकला ना तर मोबाईलचा पॅटर्न लॉक सुद्धा खोलत नाहीये. अशा चुकीच्या पद्धतीने खेळलं तर जिंकणार नाहीये. योग्य वेळेला जागा व्हायचं आहे. 18 चेंडू 37. बिल्कुल 18 गेंदों में 37 रनों की जरूरत है. मोबाइल में नेटवर्क होना बहुत जरूरी है. मोबाइल में नेटवर्क होना बहुत जरूरी है. और जब आप बल्लेबाजी अच्छी करना चाह रहे हैं तो फुटवर्क का होना बहुत जरूरी है. फुटवर्क बहुत इंपॉर्टेंट है. रिवर्स स्विप खेलने की कोशिश आप पहली गेंद पर कर रहे हैं, ऐसा नहीं कि रिवर्स स्विप नहीं खेलना है, लेकिन भाई थोड़ा सा समय ले सकते हैं क्योंकि प्लेटफॉर्म बनाया गया. सिकंदर भाई आपकी तरफ से लगातार 3 छक्कों के लिए वो 3000 का इनाम है और हैट्रिक विकेट के लिए सचिन कुसालकर इनकी तरफ से 3000 का इनाम. इस ओवर की पहली गेंद ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, गेंद बॉडी लाइन की तरफ जाती हुई. ओहो क्या बात है. मैदानावरती बॅट्समॅनला रंगात, त्याने चेंडू पाठवलाय ढगात आणि चेंडू लँड झालाय प्रेक्षकात षटकार. रंग भरण्याचं काम कोण करतंय, रंग भरण्याचं काम कोण करतोय, विशाल करतोय. आणि सर्वात आवडता रंग कोणता, कोणाला पिवळा आवडतो, नीला आवडतो, लाल आवडतो, पण सर्वात आवडता गुलालाचा रंग, विजयाचा रंग. आता तो विजयाचा रंग कोण उधळणार, त्याची सुरुवात विशालने केले. पहिल्या चेंडूवरती षटकार. आता ओ नो नो नो, पंचही सांगतात यस, इट्स नो बॉल आणि चेंडू झाला सीमारेषा पार, चौकार. आल्यानंतर आपण बघितले प्रत्येक वेळेला समोरच्या टीम प्रतिस्पर्धी संघाचे जे गोलंदाज आहेत त्यावरती दबाव येतो आणि तेच करते मैदानावरती. एक चांगला फटका, दर्जेदार फटका आकाशात उडवला होता चेंडू अत्यंत दर्जेदार पद्धतीने. समीकरण पुन्हा एकदा सांगतो, चेंडू शिल्लक आहेत या ठिकाणी 17-24 धावांची आवश्यकता. 48 धावा दापलकावरती, 17 गेंदे 24 रन चाहिए. 17 चेंडू 24 धावांची आवश्यकता. मावळतीला निघाला सूर्य, मैदानावरती खेळत असलेला विशाल.
नो बॉलला चौकार. आता बघूया समीकरण काय असणार आहे. 26 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. 46 धाबा दाबलकावरती 17 चेंडू 26. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. षटक क्रमांक 4 अजय मोरे. संधी अजय मोरेला दिली गेली. सामोरं जाईल विशाल. राऊंड विकेट मारा. हा खूप चांगला चेंडू होता. काही कळलं नाही. मी नेहमी म्हणतो की चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं लगेच कळत नाही, ती वाचावी लागतात. चेंडू रीड करणं गरजेचं होतं. चेंडू रीड नाही केला आता, त्यामुळे विशाल फसला. अजय मोरे चांगला चेंडू टाकलाय, पण याचा अर्थ काय होतोय? ऊन सावल्यांचा खेळ मैदानावरती सुरू आहे. ऊन सामन्याचा इन आउट वाला खेळ आहे. आणि हा सामना कसा आहे माहिती का, एखाद्या मल्टिप्लेक्स मध्ये जा, शॉपिंग कॉल दरवाजावर लिहिलेलं असतं पूल अँड पुश. तुम्ही किती शिकलेला असता, गोंधळ उडतो बाबा, ढकलायचंय का ओढायचंय, पूल आहे का पुश आहे. हा सामनाही तसा आहे, ढकलायचंय का ओढायचंय. कोणतरी ढकलतोय, कोणतरी ओढतोय. हा सामना आपल्या बाजूला पूल अँड पुश वाला खेळ आहे. पूल अँड पुश वाला खेळ आहे. ढकलायचा आहे, ओढायचा आहे. हा खेळ इन आउट वाला आहे. इन आउट वाला खेळ मैदानावरती झालाय. एक चांगला फटका विशालने खेळला, दोन चांगले चेंडू अजयने हाताळलेत. कमबैक इज बेटर देन सेटबैक. अजय मोरे वारे वारे इस मुकाबले में बहुत अच्छी गेंदबाजी आप कर रहे हैं, क्योंकि एक बड़ा स्ट्रोक आया था, एक बार आपने गलती भी की थी, उसके बाद में आपने वापसी का बिगुल बजाया है. स्कोर 46 पर रुका हुआ. 15 गेंदे जीतने के लिए 26 रनों की जरूरत है. रिक्वायर्ड 10.4 का है. बल्लेबाज इनफॉर्म बैटर विशाल संघर्ष कर रहे हैं. ये क्रिकेट का खेल है. एक बार एक समय के लिए आप हीरो बनते हैं, दूसरे समय के लिए आप झीरो बनते हैं. कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है. काय खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल अजय मोरे. या षटकाचा विचार केला तर 11 धाबा आल्या आहेत 3 चेंडूमध्ये, परंतु एक नो बॉल. मैदानावरती खेळ थांबलाय. वेळ जाऊन देऊ नका. 5:12 झालेत. वेळ अत्यंत महत्वाची आहे, कारण नंतर आपण एक महत्वाचा सामना, फायनल सामना देखील खेळणार आहोत. 5:12. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. सोनल बॅटने खेळलाय. एस्टकावरचा क्षेत्ररक्षक आणि बघूया पाठला करतोय बेडाचा क्षेत्ररक्षक. चेंडू जाईल सीमारेषा पार. तोच दरारा, तोच रुबाब, रुबाबदार, जबाबदार, शैलीदार डावखुऱ्या फलंदाजाचा चौकार. ला 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 बघा, मागचे 2 चेंडू निर्धाव हाताळले होते. अजय तुम्ही डॉट बॉल हाताळले होते, त्यानंतर हा चेंडू हाताळताना वेळ घेतला, टाइम घेतला. याचा अर्थ तुमच्या मनामध्ये काय अजून विचार चालू होता, विचारांचा गोंधळ थोडासा चालू होता. फुलटॉस बॉल, बॉटम हँडचा वापर, मिड ऑफच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलंय. लॉंग ऑफ सीमारेषा पार चौकार. 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ राहिला तो 14. हा फटका केलाय समोर समोर समोर. स्टेट बॅट न केलाय. स्टेट ड्राईव्हचा फटका. चेंडू चाललाय जबरदस्त सीमारेषेत. बलफील करतील, थ्रो करतील. ते 2 निर्धाव चेंडू आले होते. त्यानंतर विशालनं पुन्हा एकदा आपला खेळ थोडासा दाखवलाय. 13 चेंडूचा खेळ आहे आणि 13 चेंडू मध्ये 20 धावा करायच्या. 13 चेंडू आणि धावा करायच्या ते 20. काय सामना रंगलाय. प्रेक्षकांना हेच विजयाची आशा आणि पराभवाच्या भीतीमध्ये आपण ज्या पद्धतीने हा खेळ अडकलेला आहे, आणि प्रेक्षकांना असे उत्कंठवर्धक सामने पाहायचे. पहिला क्वालिफायर रंगला, उत्कंठवर्धक झाला. दुसरा क्वालिफायर त्याच वाटेवरती चाललेला आहे, त्याच वळणावरती, अवघड वळणावरती येऊन थांबलेला आहे. 13 चेंडू 20 धाबांची आवश्यकता. ऑन साइडला खेळायचं होतं अजय मोरे. वारे वारे आपके वारे नारे. बल्लेबाज विशाल बैक टू द पैवेलियन. सफलता मिली है. शानदार कैच विकेट के पाहिलं ना, खेळ थोडासा बदलत चाललाय. 12 चेंडूचा खेळ आहे. 12 चेंडूचा खेळ, 20 धावांची आवश्यकता. 12-20चं समीकरण आहे. मागचे दोन्ही चेंडू जर पाहिले ना प्रशांतजी, तर एक लोअर फुलटॉस चेंडू होता, तो मिड ऑफच्या डोक्यावरनं फुल फेस ऑफ द बॅट केला. एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता, स्ट्रेट ड्राईव्ह केला. हा फुलर होता, हा तुम्ही अक्रॉस केला आणि टर्नच्या अगेन्स्ट केला. जो ऑफ कटर होता ना, त्या ऑफ कटरच्या अगेन्स्ट केला. वेळ जास्त जातोय, वेळ जास्त जाऊन देऊ नका. तर आयोजक आपल्याला विनंती करतात, सूचनाही करतात, जर वेळ जास्त गेला तर नाईलाजस्तव पुढच्या मॅचचे करती षटकांची संख्या कमी करावी लागेल. आणि तो नाईलाज असेल. आम्हाला ती षटकं कमी करायची नाहीत, परंतु मावळती जाणारा सूर्य, आपण त्याला थांबवू शकत नाहीये. अत्यंत महत्वाचा सामना. डूबता हुआ सूरज, कम होती भी रोशनी, की आने वाली शाम किसके नाम. इस शाम में नाम करने के लिए दोनों तरफ से खिलाड़ी तैयार है. गेम बनाएगा नेम.
FC करंडक 2025 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं। मंच पर हमारे सारे मेहमान ये शानदार मुकाबला देख रहे हैं। आखिरी मुकाबला बिल्कुल बहुत इंटरेस्टिंग हो जाएगा। विराट प्रतिष्ठान के खिलाफ कौन खेलेगा वो देखना बहुत जरूरी है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मान पर प्रशांत कदम, बल्लेबाज आए बैटिंग करने के लिए फिरोज शेख। एक तरफ बल्लेबाज की बात करें तो रेड्डी है। बहुत ही अच्छा मैच। थर्ड बैट पॉइंट कवर पर खिलाड़ी तैनात, टपकाते उच्चार मिला, ऑनसाइड पर खेल दिया, लॉकआउट पर बॉर्डिनर पर खिलाड़ी तैनात है। एक रन मुकाबला किया, दूसरे के लिए वापस आना चाह रहे हैं, खतरा जरूर हो सकता है। बल्लेबाज आउट या नॉट आउट, टीवी अंपायर की तरफ जाना पड़ेगा। अजय आवले मैदान के अंदर है, प्रशांत आवले मैदान के अंदर है। प्रशांत आवले महेश यादव की तरफ चलेंगे, टीवी अंपायर भी होने वाले हैं। टिक 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 की आवाज आ रही है। क्या कहानी है, पिक्चर सुपर हिट है, मजा आ रहा है। कहानी में आया ट्विस्ट, पिक्चर है सुपर हिट। FC करंडक 2025 की अद्भुत कहानी आप देख रहे। अब बल्लेबाज आउट या नॉट आउट, आउट या नॉट आउट। दिल की धड़कनें बहुत तेज, करीबी मामला है, करीबी मामला ये। चारों ओर सन्नाटा है, कोई आवाज नहीं है। शोले चित्रपटला मधला डायलॉग, इतना सन्नाटा क्यों मेरे भाई? बिलकुल, लेकिन सन्नाटे की चिरते हुए आवाज आएगी, आवाज येणार, आवाज येणार. फक्त तो आवाज कोणत्या बाजूने येणार, बॅटिंगसाठी की बॉलिंग करणं? जीत और हार के बीच एक बहुत बड़ा संघर्ष बीच मैदान पर। जीत की उम्मीद और हार का डर। बल्लेबाज नॉट आउट, कोई नुकसान नहीं है। तालियां बज रही है, देखिए तालियों की आवाज बिल्कुल इतना सन्नाटा था, उसके बाद में तालियों की आवाज आई है। 54 रन 3 विकेट के नुकसान पर 11 गेंदों का खेल, 18 रनों की जरूरत है। करंट रन रेट और रिक्वायर्ड रन रेट के बारे में चर्चा होगी। रिक्वायर्ड रन रेट है 9.82 का। क्या कहानी चल रही है, मजा आ रहा है। दर्शक बिल्कुल एंजॉय करते हुए इस थ्रिलिंग मोमेंट को। थ्रिल मोमेंट आहे, थ्रिल मोमेंट आहे. आणि प्रत्येक जण बघा, प्रेक्षक जसा तुम्ही सन्नाट्याचा उल्लेख केला होता, कोणी सेलिब्रेशन करत नाहीये, कारण मागच्या सामन्यामध्ये अर्ली सेलिब्रेशन झालं होतं. कुठे पता चेंडू तो उजव्या स्टिच्या बाहेर आहे, पंच सांगतात इतका बाहेर आहे, इतका बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा. मॅच टाईट, त्याच्यामध्ये आलाय वाईट. टाईट मॅच आहे आणि टाईट मॅच मध्ये हा वाईट बॉल. आता वाईट आलाय ते फाईट पण करावी लागेल. मॅच टाईट आहे, अत्यंत महत्वाचा मॅच आहे. फाईट करावं लागेल, लढावं लागेल, संघर्ष करावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. मावळ्यांना मैदानावरती विजय साकार करण्याकरता लढावं लागेल. ऑन साइडला फटका तर चांगला खेळला, क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती पकडला झेल. बॅट्समन रेड्डीचा संपलाय खेळ. चौथा धक्का, 55-3 गड्याच्या मोबदल्यात. तुमचा चेंडू फुलरलेला डिलिव्हरी होता, फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंगॉनला. पहिला वाटला क्षेत्ररक्षक थोडासा पुढे आले की काय, वेळेवरती उंच उडी मारली आणि हा झेल टिपला गेलाय. 17 धावांची आवश्यकता आहे. 17 आहे तो खतरा भी आहे, बिलकुल खतरा आहे. आणि असं पाहिलं तर सबसे ज्यादा खतरे को खिलाडी तो इंडिया में है. भारतामध्ये खतरो के खिलाडी जास्त आहेत. बघा सिगारेटच्या पॅकेटवरती लिहिलेलं असतं, इंजुरियस टू हेल्थ, सेहत के लिए हानिकारक आहे, तरी घेतात. खतरो के खिलाडी आहे, पण ते नाही पाहिजे. खिलाडी पाहिजे, खिलाडी पाहिजे. थोडासा वेळ कमी आहे, काही करा. कारण बघितलं, आप हमेशा कहते हैं ना, आकाश में घने बादल, काले घने बादल बिल्कुल वो दिखाई दे रहे. त्याच्यामुळे थोडीशी घाई करा. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. 10 चेंडूचा खेळ आहे आणि 10 चेंडू मध्ये करायच्या त्या 17 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. बहुत ही शानदार मैच है. बल्लेबाज आपको रेडी रहना है. असे वाटत होतं की आता जो बॅट्समन आलाय तो गार्डन मध्ये आला, आरामशीर आलाय. वेळ अत्यंत महत्वाची आहे, कारण इथून अजून एक मॅच शिल्लक आहे. बघा, इतका वेळ घ्यायचा नव्हता. तुम्ही इतक्या आरामात, म्हणजे असं वाटत होतं की टेस्ट क्रिकेट खेळायला आलाय. तुम्ही 6 षटकांचा सामना खेळण्याकरता आलाय, त्यामुळे अतिशय वेगानं मैदानावरती येणं गरजेचं होतं. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 17 धावांची आवश्यकता. याचा फायदा प्रशांतने केलाय. प्रशांतनं बॅट्समनला शांत ठेवलंय. एक चांगला चेंडू त्याने मैदानावरती टाकलेला आहे. 9 चेंडू 17 धावांची आवश्यकता. आताही जसं तुम्ही गेलाय ना, तुम्ही जितका वेळ गेला, कदाचित जितके तुम्ही सावकाश आले ना, तितका विचारांचा गोंधळ तुमच्या मनामध्ये चालला होता. पण त्या विचाराच्या गोंधळातनं बाहेर यायचं आहे, तर हा मॅच नाही जिंकणार. 8 चेंडू आणि धावा करायच्या 17. प्रशांत कदम अफलातून कामगिरी करत असताना मैदानावरती क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी बदलली. विकेट किपर मागे, थर्डमॅन, त्यानंतर एक गली पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये आहे.
अकुटबद्ध चेंडू टाकलाय पॉईंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न 3 चेंडू मध्ये प्रशांतनं बॅट्समनला शांत ठेवलंय. इतक्या आरामात तुम्ही आलात आणि मैदानावरती तुम्ही खूप चांगला उल्लेख केलात तुकाराम सर की त्यावेळेला तुमच्या येताना बरेच विचार आले होते असेल आणि त्याचा फायदा या ठिकाणी प्रशांत कदम उचलतोय. एक शेवटचा चेंडू इथे चौकार पाहिजे. रिक्वायरमेंट आहे गरज आहे. थोडेसे रुके. मागे असं झालं होतं मागे ज्यावेळेला गोलंदाजी करताना थोडेसे थांबले होते त्यावेळेला काय घडलं होतं. आता बघूया एकमेकांना साथ द्यायची आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 17चा कचरा डोक्यावरती म्हणतोय 7-17. 7 चेंडू 17 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू शेवटचा बॉल. पायावरती चेंडू आदळला. इथे काय गोलंदाजी केले. सुंदर सुंदर गोलंदाजी. इथे 11 चेंडू 17ची धावाचा असताना 4 चेंडू निर्धाव आणि 1 विकेट. 5 जबरदस्त बॉल चेंडू हाताळलेत ते गोलंदाजानं. दर्जेदार कामगिरी करत असताना मैदानावरती आपण गोलंदाज प्रशांत कदमला पाहिले. 7 चेंडू 17 धावांची आवश्यकता. टीम मीटिंग करू नका. मॅच लगेच सुरू करा. अत्यंत महत्वाचा सामना आहे. रंग चढला या सामन्याला. क्रिकेटचा रंग चढलेला आहे. मंच आहे. रंगात रंगूया या पुण्यनगरीच्या लाल मातीने. माणसाला माणूस आणि खेळाडू जोडूया. FC कर्नाटक 2025च्या साथीने. जास्त वेळ घेऊ नका. सातत्याने आम्ही तुम्हाला तेच सांगतोय. वेळ कुणी घ्यायला पाहिजे. शेवटच्या 4 चेंडूवरती धाव आलेली नाहीये आणि अशा वेळेला गोलंदाजानं लगेच गोलंदाजी करणं गरजेचं आहे. सचिन गोलंदाजी मार्कवरती. नवीन बॅटर मैदानावरती सुनील दाखल झालाय. तो संघर्ष करतोय. एका बाजूला बॅट्समन फिरोज शेख त्याच्यावरती नजर असतील. 7 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता. संध्याकाळचं सत्र मैदानावरती दर्जेदार खेळ. पुन्हा एकदा उत्कंठ शिगेला पोहोचले. थर्ड बॅट पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये. ब्रुस 6 साठी एक पारितोषिक आहे. या चेंडूनंतर त्याची अनाउन्समेंट होईल. ऑन साइडला फटका चांगला सजवलाय. ओहो हो मावळणाऱ्या सूर्याला उगवत्या सूर्याचा नमस्कार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. शेख यांच्याकडून फिरोजसाठी एक पारितोषिक आहे. हा सामना त्याने एक हाती जिंकून दिला तर 2000 रुपये. पहिल्या चेंडूवरती षटकार. 11 धावांची आवश्यकता. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ 11 धावांची आवश्यकता. आणि जसं सिकंदर भाई यांनी पारितोषिक लावले ना एक गाणं आहे बघा. पाहिजे तेवढ्या दीडक्या देतो तुला. मॅच जिंकून दाखव भावा. मॅच जिंकून दाखव ना. इथे कॅश प्राइज लावलंय. फिरोज यांनी जर हा सामना जिंकला तर सिकंदर भाई यांच्याकडनं कॅश प्राइज आहे 2000 रुपयाचं. 2000 रुपयाचा कॅश प्राइज. पहिल्या चेंडूवरती षटकार. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तुम्ही याचं विश्लेषण केलं होतं भाई. आपने समय को लिया. समय आपने लिया है. वेळ जी चांगली होती ती कोणाची तरी निघून गेले आणि कोणाची तरी वाईट आता येऊ लागले. कारण वेळ सर्व काही दाखवते. वेळ सर्व काही शिकवते आणि वेळ सर्व काही समजावते. 5 बॉल 11. आणि आता चेंडू कुठे गेला होता. अगदी तिथे जंगलात गेला होता. आज चेंडू फटका खेळल्यानंतर फिरोजने काय सांगितलंय. जा शोधून आण. तिथे गेला तिथं शोधून आण आणि पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल आपल्या बॉलिंग मार्कवरती. 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. फिरोज ऑन स्ट्राईक. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. जास्त बाहेर आहे. वाईट बॉल आता दबाव जाणवतोय. दिल में था दर्द बड़ा गहरा. दिल में था दर्द था बड़ा गहरा. और ऐसी मैच में डाल दे फिरोज भाई जो टेरा. मैच मध्ये जान आणले पहिल्या षटकारानं. मैदान के अंदर चल रहा है घमासान. हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान. टीवी रखे ऑन. गेम इज ऑन. गेम ऑन है. 5 गेंदों में 10 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. कहानी इंटरेस्टिंग है. बीच मैदान पर चर्चा हो रही है. सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए. चर्चा होनी चाहिए लेकिन चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए क्योंकि जब ज्यादा चर्चा होती तो खर्चा होता है. वक्त हमारे पास नहीं है. समय के अनुसार आपको चलना होगा. गेंदबाजी करें. गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर सचिन. फिरोज ऑन स्ट्राइक. इस ओवर की अगली गेंद टप्पा खाने के बाद उछालता गेंद को ऑन साइड पर खेल दिया. बॉर्डर पर खिलाड़ी है. तस्वीर बदली. तकदीर बदली है पूरी पिक्चर और ये लगा शानदार सिक्सर. तकदीर बदली है.
तकदीर ऐसी नहीं बदली है. मागच्या दोन्ही चेंडूवरती जर पाहिलं तर 2 षटकार. ये तो कहानी वैसी होगी जी, ये तो कहानी वैसी होगी कि मौसी जी मौसा जी का पान खा गई और फिरोज भाई के 2 सिक्सर से मैच में जान आ गई. मॅच मध्ये जान आणले. मागच्या दोन्ही चेंडूवरती 2 षटकार. पण असा सामना झालाय याच्या अगोदर रणजित यांच्या टीमनं, शिरोळच्या टीमनं, रणजित भाईच्या टीमनं असा मॅच केलाय. 4 बॉल 4चा मॅच होता, तो 1-4 वरती नेला होता. हाही सामना तसा जाऊ शकतो. 4 चेंडूचा खेळ आहे. ते फेविक्विकची ऍड ज्यावेळेला मासे पकडायला जातो ना त्यावेळेला तो मासा काढतो. 4-4 4-4 ची कहाणी मैदानावरती आहे. देखिए तालाब जब भर जाता है ना तो उसके बाद में FC 11 कडनं देखील या ठिकाणी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढे सरसावट फटका चांगला खेळला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती एकदा पुढे गेले. दुसऱ्या द्यायचा प्रयत्न होईल का? अतिशय बेगाने चेंडू आला. एकदा पूर्ण आणि फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावा पूर्ण करतायत. अत्यंत महत्वाचं आहे. FC कडून या ठिकाणी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. स्वराज 11 संघासाठी सिकंदर कडून फलंदाज बाद झालाय. फलंदाज बाद झालेला आहे. पिक्चर सुपरहिट आहे. एकच धाव पूर्ण झाले, दुसरी धाव पूर्ण झाले. 3 चेंडू 3. FC 11 संघाकडून स्वराज्य 11 संघासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. पण तुम्हाला फायनलचं तिकीट मिळवावं लागेल. हा सामना जिंकावा लागेल. 3 चेंडू 3. आता पुन्हा एकदा 3 ऑप्शन आहेत. स्वराज्य 11 जिंकणार, SP बॉयज जिंकणार किंवा सुपर ओव्हर आपल्याला बघायला मिळेल का? प्रेक्षकांना काय हवंय? सुपर ओव्हर. या मैदानावरती फलंदाज काय म्हणतात? चौकार षटकारांची आतषबाजी करून आम्ही करू खोऱ्यानं धावा. गोलंदाज काय म्हणतात? अचूक नियंत्रित गोलंदाजी करून आम्ही घेऊ विकेट. गाणे गाऊ सूर नवा ध्यास नवा. ओ फटका चांगलाय. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती 1 2 3 4 चौकार. स्वराज्य 11 संघाने सामना जिंकलाय.